ही जुनी ब्लाऊज आहे. तर ह्या ब्लाऊजचं काय होतं आहे, शोल्डर उतरतं. म्हणजे शोल्डर कसं उतरतं आहे, असं नाही बसत व्यवस्थित, असं इकडं झुकलं जातं आहे. आणि जी बाही जी आहे ना, तर ही अशी इकडं खाली खेचल्या जाते. अशी वरती बाई अशी बाई नाही राहते, अशी राहते घातल्यानंतर पण. तर आता आपण याला काय करायचं, तर ही आपली बाई अशी कशामुळे होती, तर जो आपला मी काय केलं, ह्या बाईची एवढी बाई काढली, अशी बाई काढली मी. आणि आता याला काय करायचं, अर्धा इंच असा सेप देऊन घ्यायचा खालच्या साईडनं, असा अर्धा इंच. आणि असं इथं अर्धा इंच असं कट मारायचा. असा अर्धा इंचाचा कट मारायचा. आणि आता ही बाई आता ही बाई जॉईंट करायची. जर का शोल्डर उतरत असेल तर तुम्ही हा पण एक प्रयोग करून बघू शकता की असा अर्धा इंच खाली द्यायचं. अर्धा ते पाऊण इंच जरी तुम्ही कट केलं ना तरी पण चालतं. तर काय करायचं, आता बाई आहे ना तर जॉईंट करण्याची इकडच्या साईडला पण तशी जॉईंट करून घ्यायची. हे बघा अशी जोडून घेतली मी आता बाई. आणि आता याला फिटिंग जे करायची ना, तर आता ही बाई काय होती, इथं कमी पडते. हे बघा एवढी बाई इथं कमी पडली आहे. तर आपलं कुठून फिटिंगचं माप आहे, तर आपण तिथून हे माप तिथूनच हे माप घेऊ शकतो. कारण इथं एवढी जरी कमी पडली तर काय झालं, आता आपलं हा ब्लाऊज जुना आहे त्याच्यामुळं आपल्याला इकडं एक्स्ट्रा कपडा लावायला पण नाही आणि लावायची पण काही गरज नाही. कारण आपण वरतूनच याची फिटिंग करणार आहोत, म्हणजे ओपनच करणार आहोत त्याची फिटिंग आपण. म्हणजे मी याची फिटिंग कशी केली, म्हणजे इथं जे फोल्ड होतं ना, तर हे फोल्ड करून नाही केली मी, डायरेक्टच हे असं ओपनच ठेवलं आणि याच्यावरतून टिप मारून घेतली. हे बघा एवढं जे हे होतं ना, तर एवढा कपडा आपल्याला अजून पाहिजे होता. पण आता जुनं ब्लाऊज असल्यामुळे तो कपडा नाही आहे आपल्याकडं. तर तुम्ही हे असं सोडून दिलं ना तरी पण चालतं. कारण मधल्या साईडनं फिनिशिंग दिसत नाही आहे. पण ब्लाऊज जुना जर असेल तर आपल्याला फिनिशिंगची पण काही गरज नाही. ब्लाऊज जुना आहे आणि त्याला असा प्रॉब्लेम झाला, तरी अशी फिटिंग करून घ्यायची. बघा इथं आपल्याला राहत नाही आहे, इथं बघा तुम्ही अर्धा इंच पण नाही इकडं कपडा राहिला, पण आपली इथं टीप बरोबर आलेली आहे. त्याच्यामुळे इथं आपली टीप आल्यामुळं काय करायचं, इथं तर आपली टीप आलेली आहे, तर मग आपण अशी फिटिंग करून घ्यायची त्याला. हे बघा इकडनं पण अशी व्यवस्थित आली बघा. आता ही बाई हे बघा असं धरतानाच बघा तुम्ही, ही बाई आता इकडं झुकणार नाही, आता अशी झुकेल. पहिल्यांदा ती अशी होत होती, तर आता व्यवस्थित ती अशी राहील. आता इकडच्या साईडनं पण आपल्याला तसंच करायचं आहे. ही एक साईड झाली आहे आपली. हे बघा मी काय केलं, ब्लाऊज शोल्डरपासून खोललं नाही आहे, शोल्डरमध्ये पण ब्लाऊज तसाच आहे, हे बाही पण आहे तशीच, शोल्डरला बाही जॉईंट केलेली आहे. आणि मी काय केलं आहे त्याला फक्त हे जे आपला मुंड्याचा जो आकार आहे, तर इथालचंच मी इथालचंच काढलेला आहे हा ब्लाऊज, इथंच उसवला. हे बघा ही बाई आहे ना, ती इथं जॉईंट होती. ही बाई जी आहे ती इथं जॉईंट होती
अशी जॉईंट होती. मी थोडंसंच उकललं, जास्त काही नाही काढलं, एवढंच काढलं मी. एक ते असं 3 इंचापर्यंत असं काढलं असेल. इकडच्या साईडनं पण मी तसंच केलं. तर आता याला काय करायचं, आपला हा मुंड्याचा जो भाग आहे ना, तर याला अर्धा इंच आपण हे करायचं, अर्धा इंच याला कट करायचं. हे बघा, इथून एवढं असं आपण अर्धा इंच याला कट करणार आहोत. असं हे असं अर्धा इंच कट करून घ्यायचं आणि याला बाई जॉईंट करून घ्यायची. जर का तुमची शोल्डर उतरती आहे आणि शोल्डर आणि बॅक नेक पण याचा मोठाच आहे आणि बॅक नेक मोठा आहे आणि तुमची शोल्डर पण उतरू लागली आणि ब्लाऊजला पण मुंड्याच्या तिथं झोळ येतो आहे आणि ब्लाऊज असं सारखं बाईकडं खाली खेचल्यासारखं होतं आहे. तर जेव्हा आपलं ब्लाऊज बाईकडे खेचल्यासारखं वाटतं ना, तर तेव्हा काय होतं, हे मुंड्याचा जो आकार आहे ना तिथं, म्हणजे मुंड्याच्या आकाराला, मुंड्याचा जो आपला आकार आहे ना, तर त्याला खाली उतारता आकार द्यायचा. उतारता आकार दिल्यामुळे काय होतं, परत ब्लाऊज आपला व्यवस्थित बसतो. बऱ्याच वेळेस होतं आहे असं, आपण बरोबर घेतो आहे माप आणि ते माप व्यवस्थित तर तेव्हा काय करायचं, मुंड्याला आपण उतार द्यायचा, अर्ध्या इंचाचा उतार द्यायचा आहे खाली. आणि आता जेव्हा आपण आतल्या साईडनं आता याची फिटिंग करणार आहोत, तर आतल्या साईडनं फिटिंग करायला बघा, आपली ही फिटिंग अशी ही आहे. तर आपली दंडघेराची फिटिंग आपली इथे येणार आहे, कारण आपण पहिले टिप जे शिलाई काढलेला आहे ना, तर त्याच्यावरती मार्क केलेला आहे. हे बघा, इथे याची आपली फिटिंग येणार आहे आणि खालच्या साईडनं आपल्याला इथपर्यंत आता टिप मारायची आहे. दोरा पण संपलाय. हे बघा, आतल्या साईडनं आपल्याला फिनिशिंग नाही दिसत आहे, पण आपल्याला ब्लाऊज व्यवस्थित बसला पाहिजे. आपण काय केलं, इथं शोल्डर उतार दिला, म्हणजे आपण अर्धा इंच खाली गेलो, त्याच्यामुळं काय झालं, आपल्याला बाहीचा जो कपडा आहे तर आपल्याला कमी पडला. तर हे बघा, इथं आपल्याला एवढा कपडा कमी पडला आहे, तर तो इथं आपला कपडा जास्त लागल्यामुळे आपल्याला इथं कमी पडला. पण काही हरकत नाही, आपण ब्लाऊज शिवतानाच एक्स्ट्रा कपडा घेतलेला होता, मार्जिंगसाठी एक्स्ट्रा कपडा सोडलेला होता, त्याच्यामुळं आपलं त्याच कपड्यामध्ये व्यवस्थित होऊन गेलं. जर का तुम्ही अशा प्रकारे जर शोल्डर उतरत असेल आणि जर का तुम्ही त्याला असं हे केलं ना, हिस्ट्रिक वापरून जर पहिले शोल्डर उतरू लागले, शोल्डर उतरल्या का उतरते ते बघायचं अगोदर. प्रॉब्लेम आपल्याला कुठं वाटतो आहे, किंवा समोरचा गळा मोठा तर नाही झाला आहे असं काही वाटतं आहे. नाहीतर काय करायचं, जेव्हा आपल्याला वाटतं आहे शोल्डर खूप उतरू लागली, शोल्डर म्हणजे जेव्हा समोरच्या साईडला झुकती, तर तेव्हा काय करायचं, आपला समोरचा गळा जो असतो, तर मग आपल्याला समजून घ्यायचं आपण समोरचा गळा काही मोठा तर नाही झाला आहे ना आपला. आणि हा जो कटोरीचा जरी इथं ही शिलाई जी असते आपली, आपण कटोरी जॉईंट केलेली, तर ही कटोरी जॉईंट केली ना, तर इथं काय करायचं, इथं असं इकडनं असं पाव इंच आणि इकडनं असं पाव इंच अशी आतल्या साईडनं अशी टिप मारून घ्यायची. हे बघा, मी जे असं मार्क केलं ना, तर ही अशी टिप मारून घ्यायची आतल्या साईडनं. तर यांना पण शोल्डर उतरत असेल ना, तर ही स्ट्रिक वापरल्यानं पण तुमचं शोल्डर उतरणार नाही. पण मी कारण कशामुळे ती स्ट्रिक वापरली नाही, कारण ह्या ब्लाऊजचा गळा छोटा आहे, म्हणजे ब्लाऊजचा गळा बरोबर व्यवस्थित जेवढा आहे तेवढाच आहे. मी जर इथं अर्धा इंच जर दाबलं असतं तर हा गळा खूपच छोटा झाला असता, म्हणून मी इथं नाही हे केलं. आणि याचा म्हणजे आकार पण थोडासा मला असं वाटत होतं की मुंड्याचा आकार असा थोडासा खाली उतारता पाहिजे होता, तर तो असा वरती होता. तर आता बघा तुम्ही, आता हा आकार कसा असा उतरता आला आहे. पहिल्यानं हा आकार कसा होता, हा असा होता, असा इकडं होता, असा होता, आणि अर्धा इंच आपण खाली घेतल्यामुळं काय झालं, याला असा उतार मिळाला. त्याच्यामुळे आता हा ब्लाऊज जो आहे तर हा आता परफेक्ट बसणार आहे. तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.